असं आहे की आम्ही आज परिवारांना भेटलो आणि खरं तर खूप दुर्दैवाची घटना आहे। ज्या तऱ्हेने आपण बघताय की फॅमिलीमधली मुलं असेल, प्रमुख असेल जे दुःखी आहेत आणि त्यांच्या संवेदना आम्ही समजू शकतो आणि आपण सगळे त्यांच्या संवेदना बरोबर आहोत यासाठी की ज्या तऱ्हेने ती घटना झाली आणि त्याच्यानंतर ज्यावेळी ते हिट अँड रन म्हणतो आपण, पण आमचं तर म्हणणं ते हिट अँड रन नाहीच आहे, तो एक मर्डर आहे, तो खून आहे। कारण त्याच्यानंतर त्यांनी गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, त्या महिलेने सांगण्याचा प्रयत्न केला की काय केलं तू, आमचं नुकसान केलं। त्याच्यानंतरही सुद्धा गाडी ती भरगाव वेगाने पुढे गेली, त्यांना ती पकडताच आली नाही मग त्यांना आणि ते तिच्यामागे चालत गेले। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की जर ती गाडी थांबवली असती तर कदाचित ती महिला आज आमच्याकडे आज असता, त्या जिवंत असेल, त्या मुलांसाठी त्या मोठा सहारा झाला असता, परंतु दुर्दैवाने असं झालेलं नाहीये आणि त्यामुळे आमचं म्हणणं आहे की त्याच्यावरती 302चा गुन्हा दाखल करण्यात यावा। मुंबई पोलीस जे आहे ते स्कॉटलंडच्या नंतर सेकंड नंबरचं पोलीस मानलं जातं, पण दुर्दैवाने आम्ही बघितलं की मुंबई पोलिसांना 3 दिवस ती व्यक्ती भेटली नाही, जेव्हा की ती व्यक्ती मुंबईमध्ये होती पण ती भेटली नाही आणि ज्या तऱ्हेने जामीन झाला आणि त्याच्यानंतर आता आम्ही बघतो की आज ती व्यक्ती भेटलेली आहे। 3 दिवसानंतर त्यांचं कुठलं दारू किंवा कुठल्या नशेचं काय मेडिकल टेस्टमध्ये मिळणार आहे मला सांगा। त्यामुळे मेडिकल टेस्ट सुद्धा त्याची होणार आहे, त्याच्यामध्ये काही भेटणार नाही कारण 3 दिवस झालेले त्या घटनेला आणि ज्या दिवशी ते गेले त्या दिवशी त्यांचं 18,000चं बिल होतं, ते कुठल्या याच्यातून आलेले बारमधून ते पण सांगितलं होतं बार मालकांनी। मग तिसरा आमचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आम्ही जेव्हा सीसीटीव्ही बद्दल विचारतो सांगतो सीसीटीव्ही फुटेजच नाही आहे, या वरळीच्या भागामध्ये सीसीटीव्ही कसं नाही आहे, म्हणजे कॅमेऱ्यात पण सीसीटीव्ही फुटेज नाही असं तर होऊ शकत नाही ना। मग हे सगळ्या गोष्टी कोणाला मॅन्युप्युलेट करण्यासाठी चाललेल्या आहेत, कोणाला वाचवण्यासाठी सगळा प्रकार चाललाय का? म्हणजे श्रीमंत माणसाने सर्वसामान्य गरीब माणसाला असंच गाडी खाली कुचलून जायचं, तर न्याय मागायची नाही, कोणासाठी चाललंय सरकार काम करतंय याला आम्हाला सुद्धा माहिती आहे की कोणाचा राजकीय वर्ग असते, बरोबर आहे बोलतात ते, कोणाचा राजकीय वर्ग असते सांगायची काही आम्हाला गरज नाही, कोण या सगळ्या गोष्टी मॅन्युप्युलेट केलेल्या आहेत। पण एका कुटुंबाच्या एका प्रमुख महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि मुंबईमध्ये सकाळी एक महिला स्वतःचा व्यवसाय चालवत होती, तिचा निघाली होती आणि क्रूर पद्धतीने ही घटना झालेली आहे। त्यामुळे याचा आम्ही या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये निषेध करतो आणि राजकीय हस्तक्षेप जरी कोणाचा जरी असला तरी त्यांना अभय मिळता कामा नये, हे एक प्रेसिडेंट म्हणून बनता कामा नये, म्हणून याची पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे आणि कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे। तेच सांगते हिट अँड रनचं कधीच असं होत नाही की फुटेज मिळत नाही। दुर्दैवाने पहिल्याच केसमध्ये आम्ही बघतोय की फुटेज मिळत नाहीये, 3 दिवसांनी भेटतोय, म्हणजे काय जाहीर केलं पाहिजे त्यांनी ते। आम्ही आता पुढे जाऊन तेच सांगतो की आम्हाला फुटेज जाहीर करून द्या। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।